टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिरंचा तालुक्यातील ग्रामपंचायत जाफराबादतील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा व निधी अपहार प्रकरणात प्रशासकीय पातळीवर चालढकल सुरू असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। 28 जुलै रोजी शिरोंचा पंचायत समिती येथे झालेल्या सुनावणीनंतर प्रशासनाने पुढील तारीख दिली होती। मात्र दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी पार पडलेल्या सुनावणीतही तक्रारदारांच्या पदरी निराशाच पडली। कोणताच न्याय मिळाला नाही। चौकशी अहवालात दोषींवर स्पष्ट ठपका ठेवण्यात आला असताना आणि विभागीय आयुक्त कार्यालयाचे निर्देश असतानाही स्थानिक पातळीवर दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र टुडेचे गडचिरोली ब्युरो चीफ श्री आनंदराव बापू आशा यांनी केला आहे। 5 ऑगस्टच्या सुनावणीत न्याय न मिळाल्याने आता ग्रामस्थ आणि तक्रारदारांनी गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र बेमुदत साखळी उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण? जाफराबाद ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा प्रचंड गैरवापर, बनावट दस्तऐवजांची निर्मिती आणि लाखो रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचं समोर आलं आहे। अंगणवाडी रॅम्प घोटाळा टेकडा ताल्ला येथील केंद्र शाळेतील अंगणवाडी रॅम्प बांधकामासाठी 48,000 रुपयांची रक्कम उचलण्यात आली। मात्र 9 महिने उलटूनही जागेवर 1% देखील काम झालेलं नाही। पावती पुस्तकांचा अपहार, कर्मचाऱ्यांमार्फत कोडवाना व गृहकर पावती पुस्तकांमध्ये गैरव्यवहार करून रोख रकमेचा अपहार करण्यात आला। आश्वासनांचा भंग, बेमुदत उपोषण मागे घेण्यासाठी उपसरपंच श्री स्वामी पी गोदारी यांनी 17 जून 2026 रोजी लेखी आश्वासन दिले होते की अपहाराची रक्कम 2 महिन्यात वसूल करून जमा केली जाईल, अन्यथा कायदेशीर कारवाईस पात्र राहू। मात्र 2 महिने उलटूनही 1 रुपयाचीही वसुली झालेली नाही। प्रशासनाकडून केवळ तारखांचा फार्स। विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, पत्र क्रमांक 797/2026 व मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली, पत्र क्रमांक 1637/2026 यांच्या पत्रांनुसार चौकशी आणि कारवाईचे आदेश दिलेले असतानाही प्रत्यक्ष कारवाईऐवजी सुनावणीच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। 28 जुलैच्या सुनावणीनंतर 5 ऑगस्टला काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र 5 ऑगस्टच्या सुनावणीतही तक्रारदारांना न्याय न मिळाल्याने ग्रामपंचायतमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। कलम 39 पोटकलम 1 अन्वय पदमुक्ती, अपहाराला जबाबदार असणारे व लेखी आश्वासनांचा भंग करणारे उपसरपंच स्वामी पी गोदारी यांचे पद त्वरित रद्द करण्यात यावे। फौजदारी गुन्हा व निलंबन, संबंधित ग्रामसेवक श्री सोनपिपरे कन्नाके यांच्यावर फसवणुकीचा FIR दाखल करून त्यांना निलंबित करावे। कर्मचाऱ्यांवर कारवाई, बोगस नोंदी करणाऱ्या संगणक चालक बापू बारसागडे यांना सेवेतून काढून काळ्या यादीत टाकावे। तसेच कर्मचारी पूनम रातपल्ली यांची विशेष लेखापरीक्षण चौकशी करून बदली करावी। व्याजासह वसुली, अंगणवाडी रॅम्प घोटाळ्यातील रक्कम 12% व्याजासह वसूल करून दोषींवर कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवावा। अंतिम इशारा, सुनावणीत न्याय न मिळाल्यामुळे आणि प्रशासनाच्या उदासीनते धोरणेमुळे येत्या 7 दिवसात दोषींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र टुडे व सर्व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली कार्यालयासमोर तीव्र बेमुदत साखळी उपोषण छेडण्यात येईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आनंदराव बापू आशा, ब्युरो चीफ, महाराष्ट्र टुडे गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।